आज होता शुक्रवार आणि शुक्रवारी माझा उपवास असतो. तर सकाळी सकाळी सर्व काम वगैरे आवरलं होतं. तर मावची तयारी वगैरे केली आणि छान असं देवदर्शन करून घेतलं. त्यानंतर तिचे बूट वगैरे जे काही होतं ना ते तिला घालून सर्व तयारी केली आणि आता तिला स्कूलमध्ये सोडायला जायचं होतं. आणि आज शुक्रवार असल्यामुळे ना आमच्या तिथे खूप मोठा बाजार वगैरे पण भरतो. तर बाजारातून मला भाजीपाला सोबतच फळे वगैरे सर्व घेऊन यायचं होतं. कारण पुन्हा मग जाणं होत नाही आठवडाभर आणि उपवास असतो. तर मग फळे वगैरे पण लागतात खायला. तर आज माझा उपवास होता शुक्रवारचा आणि उद्या पुन्हा यांना शनिवारचा उपवास असणार आहे. त्यासाठी माऊला शाळेत सोडल्यानंतर मी मार्केटमध्ये गेले आणि खूप सारा भाजीपाला फळे वगैरे सर्व काही घेऊन आले. त्यानंतर ते स्वच्छ करून सर्व काही भरून वगैरे ठेवलं. आणि आता संध्याकाळच्या वेळेस ना म्हटलं स्वयंपाक वगैरे सर्व लवकर आवरून घेते, कारण पूजा वगैरे पण ठेवायची असते. तर चपाती, बटाट्याची भाजी आणि शेवयाची खीर असा संध्याकाळी स्वयंपाक मी बनवला होता. आता संध्याकाळच्या वेळेस ना छान असे हातपाय वगैरे धुवून स्वच्छ सर्व आवरून घेतलं. पाट वगैरे ठेवला. देवघराच्या समोरच छान अशी पूजा वगैरे मांडून घेतली. आणि मी असं काही पूजा वगैरे करायला बसलं की मग माऊ लगेच माझ्या बाजूला येऊन बसते. मम्मीचं काय चाललं आहे, काय करते वगैरे सर्व बसते आणि तिची छोटीशी बारीक बडबड पण चालू असते. आता सर्व पूजा वगैरे करून झाली, कथा वाचली, त्यानंतर यांनी आरती केली आणि त्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे छान असं दाखवून घेतला. तर ही आहे वैभवलक्ष्मी मातेची छोटीशी पूजा. कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.